आणि यानंतर पुढची महत्त्वाची बातमी। अमरावतीच्या राजकारणामध्ये काँग्रेस नेत्या माजी मंत्री यशोमती ठाकूर आणि भाजपच्या नेत्या नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांचं कट्टर राजकीय वैर सर्वश्रुत आहे। नेहमीच एकमेकांवर हे नेते आरोप प्रत्यारोप करत असतात। आता रवी राणा यांनी यशोमती ठाकूर यांच्यावर टीका करत एक खळबळजनक दावा केला आणि त्यानंतर पुन्हा एकदा राजकीय वातावरण ढवळून निघालं। पाहूयात त्या संदर्भातला हा रिपोर्ट। यशोमती ठाकूर भारतीय जनता पक्षामध्ये जाणार। रवी राणांच्या दाव्यानं राजकीय खळबळ। राणा आणि ठाकूर वादाचा नवा अंक सुरू। काँग्रेसच्या नेत्या आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर या येणाऱ्या 6 महिन्यात भाजपमध्ये दिसतील ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे, असा खळबळजनक दावा आमदार रवी राणांनी केला। तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत त्यांची भेट झाली होती। मला तिवसा मतदारसंघाची तिकीट पाहिजे, तिवसाची भाजपची तिकीट मला मिळत असेल तर मी भाजपमध्ये यायला तयार आहे, असा संवाद यशोमती ठाकूर आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात झाला होता, असा खळबळजनक दावा आमदार रवी राणांनी केला। रवी राणांच्या या वक्तव्यानंतर एकच खळबळ उडालेली आहे। येणारी जी परिस्थिती आहे, बिहार मध्ये त्या ज्या फिरल्या किंवा अमरावती जिल्ह्यामध्ये त्यांना पूर्ण जिल्ह्यामध्ये नगर अध्यक्षाचा उमेदवार सुद्धा मिळाला नाही। सगळे उमेदवार मुस्लिम आहे। मुस्लिम उमेदवार शोधू त्यांना काँग्रेसला लढावं लागून आलं, अशी परिस्थिती काँग्रेसची झालेली आहे। आणि येणाऱ्या 6 महिन्यामध्ये काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे की यशोमती ठाकूर या भाजपमध्ये दिसतील। यावर यशोमती ठाकूर यांनी रवी राणा यांच्या दाव्याला प्रत्युत्तर देत त्यांच्यावर टीका केली आहे। आमच्या भावाला जोक मारायची सवय आहे, अफवा, गोंधळ, नाटक, नौटंकी करायची त्यांना सवय आहे। ज्या दिवशी तुमचा उपयोग संपून जाईल त्या दिवशी भाजप तुम्हाला फेकून देईल, असा पलटवार यशोमती ठाकूर यांनी रवी राणा यांच्यावर केला आहे। आदरणीय आमचे मुख्यमंत्री यांनी अख्खा पक्ष अमरावतीचा रवी राणा नवनीत राणाच्या खुट्याले बांधलेला आहे, हा विषय आहे। आता तुम्ही म्हटला काळ्या दगडावरची पांढरी रेष, मी म्हटलो पांढऱ्या दगडावरची काळी रेष अशी आहे की जेव्हा भाजपचा तुमचा उपयोग संपून जाईल तेव्हा भाजप तुम्हालाच फेकटून देणार आहे। राणा दाम्पत्य आणि यशोमती ठाकूर यांचा राजकीय संघर्ष महाराष्ट्राला नवा नाहीये। अधूनमधून राणा आणि ठाकूर यांच्यात वार पलटवार हे सातत्यानं सुरू असतात। मात्र आता ऐन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर राणांनी हे वक्तव्य केल्यानं या वादाला आणखीन धार येणार एवढं मात्र नक्की। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।